वेलकम टू माय चॅनल. आय एम सुचित. विनर ट्री या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण राज्यशास्त्र या विषयातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे पाहायची आहे. त्यामध्ये 36 ते 51 संदर्भात आपल्याला पाहायचं आहे. PSI, STI असिस्टंट, राज्यसेवा या सगळ्या परीक्षांसाठी अत्यंत अशी उपयुक्त आपल्याला पाहायचं आहे. तर कलम 36 या संदर्भात आता मार्गदर्शक तत्त्वे याचं जर बेसिक गाभा पाहिला तर हे समाजवादी आहे, उदारमतवादी आहे, गांधीवादी आहे, नैतिक दृष्टिकोनातून पाहिल्या जाते आणि भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे येतात. आणि आता आपण कलम 36 बघू. कलम 36मध्ये राज्यांची परिभाषा कलम 36मध्ये आपण बघितलं की राज्यांची परिभाषा कलम 36 जे आहे हे मूलभूत हक्क भाग 3मध्ये कलम 12च्या नुसार कलम 36 आहे. त्यानंतर कलम 37 न्यायप्रविष्ट नाही. आता जे मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट नाही. म्हणजेच आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून ते आपण मांडू शकतो, ते आपल्याला जीवन जगण्यासाठी एक मार्ग आहे, परंतु ते न्यायप्रविष्ट नाही. नंतर कलम 38 आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक. तर कलम 38मध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक जे आहे हे मार्गदर्शक तत्त्वे आहे. आपण बघितलं कलम 36मध्ये मार्गदर्शक तत्त्वे हे राज्यांची परिभाषा, मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाही. त्यानंतर कलम 38मध्ये पाहिलं की मार्गदर्शक तत्त्वे हे आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक आहे. त्यानंतर कलम 39 जे आहे हे संसाधने. कलम 39 आहे संसाधने. कलम 39 संसाधने म्हणजे काय की समान कामाचं समान वेतन म्हणू शकतो आपण त्याला, की कामामध्ये समान न्याय असला पाहिजे. त्यानंतर कलम 39A म्हणजे समान न्याय. कलम 39 जे आहे हे समान न्याय संदर्भात आहे. त्यानंतर कलम 40 सगळ्यांना माहीत आहे. कलम 40 जवळपास म्हणजेच ग्रामपंचायत. कलम 40 जे आहे हे ग्रामपंचायती संदर्भात आहे. त्यानंतर कलम 41, 42 आणि 43. तर कलम 41 जे आहे हे कामाबाबत अधिकार. कलम 41 जे आहे कामाबाबत अधिकार संदर्भात आहे. त्यानंतर कलम 42 जे आहे हे कामाचे प्रसूती. आता कामाची प्रसूती किंवा कामाचे प्रसूती म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कलम 42मध्ये एखादी स्त्री जर कंपनीमध्ये काम करत असेल तर ती प्रसूती अवस्थेमध्ये असेल तर तिला जरी सुट्टी मिळाली तर किंवा तिला तरी कामाचं वेतन मिळाल्या जाते. म्हणजे समान वेतन आहे. आता कलम 43 म्हणजे कामाचे निर्वाह वेतन संदर्भात आहे. त्यानंतर कलम 43A. कलम 43A आणि कलम 43B खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये उद्योगधंदे आणि यामध्ये आहे सहकारी सोसायट्या. यामध्ये उद्योगधंदे आणि सहकारी सोसायट्या कलम 43B मध्ये आहे. यामध्ये 97वी घटना दुरुस्ती झाली. ही 2011मध्ये घटना दुरुस्ती झाली आणि कलम 43B टाकण्यात आलं. त्यानंतर कलम 44 म्हणजे 4 याचा अर्थ सारखेच आहे. म्हणजे आपण म्हणू समान नागरी कायदा.
किंवा समान नागरिक संहिताही म्हणू शकतो आपण त्याला. कलम 45 जे आहे हे जर समजा मुलांचं जे वय आहे हे 6 वर्षपर्यंत त्यांचं संगोपन करणे कलम 45मध्ये आहे. कलम 45 ही 86वी घटनादुरुस्ती झाली होती. ही 2002मध्ये घटनादुरुस्ती झाली होती आणि भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे टाकून कलम 45 टाकण्यात आले. त्यानंतर कलम 46 बघू आपण. कलम 46 जे आहे हे SC आणि STसाठी आहे. कलम SC आणि STचे जे संवर्धन करण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी कलम 46 आहे. त्यानंतर कलम 47 जर त्यांचं संवर्धन करण्यासाठी किंवा त्यांचा विकास करण्यासाठी जर कलम 46 जर असेल तर आपण म्हणू मग समजा 47 जे आहेत मग त्यांचा विकास करून राहिले तर कलम 47 म्हणजे राहणीमान उंचावलं पाहिजे कलम 47नुसार. त्यानंतर बघू आपण कलम 48 जे आहे. जर राहणीमान उंचावत असेल तर मग उदाहरणार्थ आपण जर त्याची जर राहणीमान उंचावत असेल त्याच्याकडे पैसा येईल तर तो शेती विकत घेईल. म्हणजेच कलम 48 म्हणू आपण कृषी व्यवस्थापन म्हणू आपण कृषी व्यवस्थापन. त्यानंतर कलम 49 जे आहे हे स्मारके संदर्भात आहे. हे स्मारके म्हणजे राष्ट्रीय स्मारके आणि वस्तू संदर्भात आहे कलम 49. त्यानंतर बघू आपण कलम 50. कलम 50मध्ये आपण पाहिलं कलम 50 बघायचं आपल्याला की जे कलम 50 आहे हे कलम 50 जे आहे हे कार्यकारी व्यवस्था जी आहे ही न्यायव्यवस्थेपासून वेगळे करणे. कलम 50 जे आहे हे कार्यकारी व्यवस्था ही न्यायव्यवस्थेपासून वेगळी करणे. त्यानंतर बघू आपण कलम 51. कलम 51 जे आहे हे कलम 51 जे आहे आपण म्हणू त्याला कलम 51 जे आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता संदर्भात आहे. कलम 51 जे आहे हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता संदर्भात आहे. त्यानंतर बघू की केशवानंद भारती खटला जो आहे या संदर्भात माहिती पाहिजे की केशवानंद भारती खटला आपण बघत आहे की केशवानंद भारती जो खटला आहे हा 1973मध्ये झाला. केशवानंद भारती खटला. तर या केशवानंद भारती खटल्याचं म्हणणं आहे की मूलभूत हक्क जे आहे हे जे मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्काला महत्त्व दिलेलं आहे केशवानंद भारती खटल्याने. त्यानंतर बघितलं की 42वे संशोधन आहे. यांनी जे मार्गदर्शक तत्वाला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहे त्याला महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर मिनर्वा मिल्स जे आहे हे 1980मध्ये झालेलं होतं. मिनर्वा मिल्स 1980मध्ये झालेलं आहे. केशवानंद भारती खटला 1973मध्ये मूलभूत हक्काला जसं महत्त्व दिलं तसं 42वे संशोधन 1976मध्ये झालं होतं. 42वे संशोधन आणि मिनर्वा मिल्स जे आहे 1980मध्ये झालं होतं. तर या मिनर्वा मिल्स यांनी की जे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे या दोघाला सारखंच महत्त्व या मिनर्वा मिल्सनं दिलेलं होतं. जसं केशवानंद भारती खटला यांनी मार्गदर्शक तत्वाला महत्त्व दिलेलं आहे. केशवानंद भारती खटल्याने 42वे संशोधन केशवानंद भारती खटला आहे यांनी मूलभूत हक्काला महत्त्व दिलेलं आहे. नंतर 42वे संशोधन यांनी मार्गदर्शक तत्वाला महत्त्व दिलं आहे. परंतु मिनर्वा मिल्स खटला जो आहे 1980मध्ये यांनी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे या दोघाला पण महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर कलम 35 बघू आपण. कलम 35 भाग 16मध्ये पाहायचं आपल्याला. कलम 35 भाग 16मध्ये
आपण बघितलं की जे आपली जी महाराष्ट्राची भाषा जी मराठी आहे, सॉरी, यामध्ये जे एस-सी आणि एस-टीसाठी की त्याच्या सेवेमध्ये बढती करायची किंवा त्यामध्ये मूलभूत हक्काचा किंवा त्याबद्दल कसं हक्क मिळवायचं, तर हे कलम 335 भाग 16 आहे एस-सी-एस-टीसाठी. त्यानंतर कलम 350 मध्ये जे भाग आहे हा भाग 17 आहे. तर 17व्या भागामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्राची जी भाषा आहे मराठी, या मराठी भाषेला महत्त्व दिलेलं आहे. कारण की आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षण शिकत असताना आपल्या जे शिक्षण आहे मातृभाषेतूनच दिलं पाहिजे, हे कलम 350 भाग 17 सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 351 सांगितलेलं आहे. यामध्ये भाग जो आहे हे भाग 18व्या भागमध्ये आहे. 18व्या भागामध्ये असं सांगितलं की आपल्या ज्या भारताची जी भाषा आहे हे हिंदी भाषा आहे. भारताची हिंदी भाषा असल्यामुळे आपण आपलं जे शिक्षण आहे हे हिंदी भाषेतून दिलं पाहिजे असं म्हणणं आहे. त्यानंतर जो नेहरू अहवाल जो आहे हा 1928 नेहरू अहवाल झाला होता. तर नेहरू अहवालाच्या मते हे जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क हे दोन्ही पण सारखेच आहे असं नेहरू अहवालाचं म्हणणं आहे. त्यानंतर बघू की तेज बहादूर जे सप्रू समिती आहे, तेज बहादूर सप्रू समितीचं म्हणणं आहे की ही 1945 स्थापन झाली होती. की याचं म्हणणं आहे की जे मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे, मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाही. तेज बहादूर सप्रू समितीचं म्हणणं आहे की मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहे, मार्गदर्शक तत्त्वे हे न्यायप्रविष्ट नाही. त्यानंतर सिंघवी समितीचं म्हणणं आहे की जर मार्गदर्शक तत्त्वे आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं खूप महत्त्वाचं आहे, खूप फायदा होईल आपल्याला. नंतर जे छगला समितीचं म्हणणं आहे की जे मार्गदर्शक तत्त्वे आहे आपल्या, जर आपण त्याचं जर अनुकरण केलं तर पृथ्वी जे आहे हे स्वर्गच बनेल, पृथ्वी जे आहे हे स्वर्गच बनेल असं छगला समितीचं म्हणणं आहे. त्यानंतर बी एन राव समिती यांचं म्हणणं आहे की जे मार्गदर्शक तत्त्वे आहे हे सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून योग्य आहे किंवा मार्ग दाखवणारे आहे, परंतु ते न्यायप्रविष्ट नाही. हे जे म्हणणं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांची मसुदा समिती, तर त्या मसुदा समितीने स्वीकारलेलं आहे बी एन राव यांचं म्हणणं. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं कलम 32 जे आहे, कलम 32 बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 संदर्भात घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. कलम 32ला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वामध्ये आपण बघितलं संपूर्ण माहिती. जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे कसे आहेत, हे आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेले आहे. ही जे आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेलं आहे, 1937 घेतलेली आहे, बहुतेक 37 घेतलेली आहे. त्यानंतर जे मार्गदर्शक तत्त्वे जे आहे हे आयर्लंडनी स्वीडन या देशाकडून घेतलेली आहे. आता मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय, जर समजा आपण बघितलं की जे गव्हर्नर्स राहायचे, भारताचे गव्हर्नर किंवा प्रादेशिक गव्हर्नर जनरल म्हणतो आपण त्याला, तर त्यांच्या म्हणजे जे शासनाचे जे नियम आहे, जे नैतिक नियम कसे फॉलोअप करायचे, म्हणजे जसं मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्क हे आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग देतात, परंतु आपला जो विकास आहे हा मार्गदर्शक तत्त्वे आपला परिपूर्ण विकास करतो. याला आपण असं म्हणू शकतो की मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 संदर्भात आहे. आणि मार्गदर्शक तत्त्वे जर आपण बघितलं तर मार्गदर्शक तत्त्वे उदारमतवादी, समाजवादी, गांधीवादी हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहे. तर आपण कलम 36 म्हणजे राज्याची परिभाषा पाहिली. त्याच्यानंतर 37 हे न्यायप्रविष्ट नाही, कलम 38 आर्थिक सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर कलम 39 संसाधने संदर्भात आहे, 39 हे समान न्याय, नंतर 40 ग्रामपंचायती संदर्भात आहे, कलम 41
आपण 41 पाहिलं तर कामाबाबत अधिकार म्हणजे सगळ्यांना सारखाच असतो, पण प्रत्येकांच्या पोस्ट वेगवेगळ्या असतात. त्यानंतर कलम 42 पाहिलं की स्त्रियांनी प्रसूती संदर्भात त्यांना पगार सारखाच मिळेल, प्रसूतीसाठी त्यांना सुट्टी मिळेल, म्हणजे समान राहील समजा. नंतर 43 म्हणजे कामाचे निर्वाह वेतन. त्याच्यानंतर 43A आणि 43B. इथे 43A म्हणजे उद्योगधंदे आहे. नंतर 43B जे आहे सहकारी सोसायट्या, म्हणजे 97वी घटना दुरुस्ती 2011 झाली. त्यानंतर कलम 44 आहे समान नागरिक कायदा, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला आहे. त्यानंतर कलम 45 जे आहे ही 86वी घटना दुरुस्ती केली 2002 त्यानंतर 46 SC STसाठी आहे. 47 राहणीमान उंचावणे. त्यानंतर कलम 48 म्हणजे कृषीचे व्यवस्थापन करणे, म्हणजे शेतीची व्यवस्थापन करणे. त्यानंतर कलम 49 जे आहे हे आंतरराष्ट्रीय स्मारके राष्ट्रीय स्मारके संदर्भात आहे, राष्ट्रीय स्मारके आणि वस्तू संदर्भात आहे. त्यानंतर बघितलं की कलम 50 जे आहे ह्या कार्यकारी व्यवस्था न्यायव्यवस्थेपासून वेगळी करणे. कलम 51 जे आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षता. त्यानंतर केशवानंद भारती खटला 1973 मूलभूत हक्कासंदर्भात सांगितलेलं आहे. 42वे जे संशोधन आहे हे मार्गदर्शक तत्वासंदर्भात सांगितलं आहे, परंतु हे दोन्ही जे आहे तर त्या संदर्भात मिनर्वा खटला आहे 80 या दोन्हीला सारखंच महत्त्व दिलेलं आहे, मूलभूत हक्काला आणि मार्गदर्शक तत्वाला. जे कलम 335 जे आहे भाग 16 बघितलं आपण, त्यामध्ये SC STसाठी जे हक्क उपलब्ध करून देणे. त्यानंतर कलम 350A भाग 17 मराठी भाषामध्ये शिक्षण झालं पाहिजे. त्यानंतर कलम 351 भाग 18 सांगितलं आहे की जे आपली भारताची जी भाषा आहे हिंदी भाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे. आता नेहरूचा जो अहवाल आहे 1928 म्हणजे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे, म्हणजे भाग 3 म्हणजे मूलभूत हक्क आणि भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे, ही दोन्ही जवळपास सारखीच आहे असं म्हणणं आहे. तेज बहादूर सप्रू समिती जी आहे ही 1945 झाली आणि यांनीसुद्धा म्हणजे न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट नाही असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सिंघवी समितीचं म्हणणं आहे की जे मार्गदर्शक तत्त्वे आहे जर हे आपण अंगीकारलं तर आपलं जीवन खूप चांगलं होईल. छगला समितीचं म्हणणं आहे की जर समजा मार्गदर्शक तत्त्वे आपण जर अंगीकारलं की सामाजिक आर्थिक दृष्टिकोनातून पृथ्वी हे स्वर्गमय होईल. त्यानंतर BN राव समिती. कलम 32 हे बाबासाहेब आंबेडकरांनी 32 हे घटनेचा आत्मा मानलेला आहे. तर आज आपण मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 बघितलं. तर आपल्याला जर हे लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझं लेक्चर पाहिल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद.